भंडारा जिल्ह्यात आलेल्या परतीच्या पावसामुळे धान पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या आणि ते परिस्थिती दाखवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो कार्यकर्त्यांसोबत चालले आहेत। आपल्यासोबत बोलायला नाना पटोले आहेत। नाना भाऊ, काय सांगाल? भंडारा जिल्ह्यात जी परिस्थिती आहे, काय सांगणार आहात तुम्ही कलेक्टरला? काय राज्य सरकारला मागणी करणार आहात? अवकाळी पावसामुळे तोंडात आलेला घास या अवकाळी पावसामुळे हिरवला गेलेला आहे। सरकारच्याही निदर्शनास हे आम्ही आणून दिलेलं आहे, पण सरकारने जे काही धोरण स्वीकारलेलं आहे त्या धोरणामध्ये शेतकऱ्यांच्या जखमेवरच मीठ चोळण्याचं पाप हे सरकार करते आहे। 100% पिकाचं नुकसान याच्यामध्ये झालेलं आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रूच अजून थांबायलाच तयार नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। 100% धान पिकाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि सरकार जी अल्प मदत देण्याचं जे जाहीर करते आहे ही अल्प मदत आहे। आम्हाला या ठिकाणी 1 लाख रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना मदत सरकारने जाहीर करावी आणि तातडीनं ही मदत द्यावी। तारकावर तारीख जाहीर करू नये सरकारने, हे आव्हान आमचं त्यांना आहे। निश्चितच शेतकऱ्यांना तातडीची भरघोस मदत द्यावी या मागणीकरिता नाना पटोले आपल्या शेकडो समर्थकांसह आता जिल्हाधिकारी कार्यालयावर जात आहेत। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।